मध्ये कशाला आला आहे? Why he come here? वाय ही कम हिअर. त्याचं नाव काय आहे? What is his name? व्हॉट इज हिज नेम? तो कुठे राहतो? Where he live? वेअर ही लिव्ज. वेअर ही लिव्ज म्हणू शकतो का वेअर डू ही लिव्ह म्हटलं तरी चालतं. वेअर डज ही लिव्ह म्हटलं तरी चालतं. वेअर इज ही लिव्ह म्हटलं तरी चालतं. वेअर डज ही लिव्ह म्हटलं तरी चालतं. दोन्ही प्रकारे. ओके. तुम्हाला काय पाहिजे? What do you want? व्हॉट डू यू वॉन्ट? माझ्याजवळ ते नाहीये. माझ्याजवळ ते नाहीये. कसं म्हणणार आपण? आय डोंट हॅव दॅट. आय डोंट हॅव दॅट किंवा आय डोंट हॅव इट म्हटलं तरी चालतं. आय डोंट हॅव इट. माझ्याजवळ ते नाहीये. ओके. तुम्हाला दुसरं पुस्तक पाहिजे का? तुम्हाला दुसरं पुस्तक पाहिजे का? फास्ट मध्ये म्हणायचे. कसं म्हणणार आपण? तुम्हाला दुसरं पुस्तक पाहिजे का? डू यू वॉन्ट टू अनदर बुक? डू यू वॉन्ट टू अनदर बुक? तुम्हाला दुसरं पुस्तक पाहिजे का? डू यू वॉन्ट टू अनदर बुक? ओके. मी लिहू का? मी लिहू का? कसं म्हणणार आपण? मी लिहू का? Can I write? बरोबर आहे. कॅन आय राईट म्हणजे मी लिहू का? मी ते वाचू शकतो. मी ते वाचू शकतो. I can I read can this. read this. आय कॅन रीड दिस. व्हेरी गुड. आय कॅन रीड दिस. मी ते वाचू शकतो. ओके. तू तिकडे जाऊ शकतो. तू तिकडे जाऊ शकतो. You can go there. व्हेरी गुड. यू कॅन गो देअर. तू तिकडे जाऊ शकतो. यू कॅन गो देअर. ओके. तो तुझा भाऊ आहे का? तो तुझा He's भाऊ your आहे का? brother. हा. ही इज युअर ब्रदर म्हणत त्याचं हिज युअर ब्रदर म्हणलं तरी चालतं. हिज युअर ब्रदर. तो तुझा भाऊ आहे का? ओके. तू सध्या कुठे आहेस? Where you असं now? म्हणायचं. वेअर आर यू नाऊ? वेअर आर यू नाऊ? वेअर आर यू नाऊ म्हणजे तू सध्या कुठे आहेस? ओके. लवकर इकडे ये. लवकर इकडे ये. कसं म्हणणार आपण? Come fast. कम फास्ट हिअर. लवकर इकडे ये. कम फास्ट हिअर. कम फास्ट हिअर म्हणजे लवकर इकडे ये. स्टेजवर ये. स्टेजवर ये. Come on the stage. कम ऑन द स्टेज. ओके. मोठ्याने बोल. Speak Speak loudly. loudly. स्पीक लाऊडली. ओके. मोठ्याने बोल. स्पीक लाऊडली. ते वाचू नको. ते वाचू नको. Don't read this. डोंट रीड दॅट. डोंट रीड दॅट म्हणजे ते वाचू नको. ओके. तू दुखी आहेस का? Are you hungry? दुखी आहेस का? दुखी. दुखी. सॅड वापरायचं. आर यू सॅड? Are you sad? हा. तू दुखी आहेस का? आर यू सॅड? तुला काय झालं आहे? फास्ट मध्ये सांगायचं. तुला काय झालं आहे? What happened about you? व्हॉट हॅपेंड विथ यू म्हणायचं. व्हॉट हॅपेंड विथ यू. व्हॉट हॅपेंड विथ यू म्हणजे तुला काय घडलं आहे? तुझ्यासोबत काय घडलं आहे? किंवा तुला काय झालं आहे? व्हॉट हॅपेंड विथ यू. तू का रडत आहेस? Why are you crying? वाय आर यू क्राईंग. ओके. हे घे पाणी. ही बॉटल घे आणि पाणी पी. ही Take this बॉटल घे. bottle and drink water. हा. टेक दिस बॉटल अँड ड्रिंक वॉटर. ओके. आज 2 तास तू अभ्यास कर. 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 हाऊ कॅन से
पास्ट मध्ये म्हणायचं. डू युअर स्टडी फॉर 2 hours टुडे. डू युअर स्टडी फॉर 2 hours टुडे म्हणजे आज 2 तास तू अभ्यास कर. डू युअर स्टडी फॉर 2 hours टुडे. डू युअर स्टडी फॉर 2 hours टुडे म्हणजे आज 2 तास तू अभ्यास कर. ओके. काल तू कुठे होतास? Where were you yesterday? वेअर वर यू यस्टरडे. तू तिथे काय करत होतास? तू तिथे काय करत होतास? पास्ट मध्येच घ्यायचं आपल्याला. व्हॉट वर यू What do you डुईंग? do? व्हॉट वर यू डुईंग देअर यस्टरडे. तू असं म्हणू, व्हॉट वर यू डुईंग देअर. व्हॉट वर यू डुईंग देअर म्हणजे तू तिथे काय करत होतास. व्हॉट वर यू डुईंग देअर. व्हॉट वर यू डुईंग देअर म्हणजे तू तिथे काय करत होतास. ओके. तुझ्याकडे गोष्टीचं पुस्तक आहे का? Do you have storybook? हा. डू यू हॅव स्टोरी बुक्स. डू यू हॅव स्टोरी बुक्स म्हणजे तुझ्याकडे गोष्टीचं पुस्तक आहे का. ओके. मी काल शाळेत होतो. Yesterday I was in school. येस्टरडे आय वॉज इन Yesterday द I स्कूल. was in the school. येस्टरडे आय वॉज इन द स्कूल. मी काल शाळेत होतो. ओके. ते माझे शिक्षक आहेत. They are my teacher. दे आर माय टीचर्स. व्हेरी गुड. दे आर माय टीचर्स. देशपांडे सर आम्हाला इंग्लिश शिकवतात. Deshpande sir teach me English subject. हा. देशपांडे सर टीच अस टू इंग्लिश सब्जेक्ट. देशपांडे सर आम्हाला इंग्लिश शिकवतात. देशपांडे सर टीच अस टू इंग्लिश सब्जेक्ट. ओके. कोण उभा आहे? Who is standing? Who is standing? हु इज स्टँडिंग. तुला माहित आहे का तो कोण उभा तिथे, कोण आहे तिथे तो उभा? तुला माहित आहे का कोण तिथे उभा आहे असं म्हणा. तुला माहित आहे का कोण तिथे उभा आहे? Do you know who is standing there? हा. बरोबर आहे. डू यू नो हु इज स्टँडिंग देअर. डू यू नो हु इज स्टँडिंग देअर. मला माहित नाही की तिथे कोण उभा आहे. I don't know who is standing there. ओके. बरोबर आहे. आय डोंट नो हु इज स्टँडिंग देअर. आय डोंट नो हु इज स्टँडिंग देअर. ओके. ओके. तू सकाळी कधी उठतो? When do you wake up? वेन डू यू वेक अप When इन do द you मॉर्निंग. wake up in the morning? वेन डू यू वेक अप इन द मॉर्निंग म्हणजे तू सकाळी कधी उठतो. मी सकाळी 7 वाजता उठतो. I हाऊ wake कॅन यू up से in दॅट. the morning 7 o'clock. आय वेक अप ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग. आय वेक अप ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग. आय वेक अप ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग म्हणजे मी सकाळी 6 वाजता उठतो. ओके. तुला क्रिकेट खेळायला आवडतं का? Do you like playing cricket? डू यू लाईक टू प्ले क्रिकेट. डू यू लाईक टू प्ले क्रिकेट म्हणजे तुला क्रिकेट खेळायला आवडतं का. ओके. मी तुला नंतर बोलतो. हाऊ कॅन वी से दॅट. कसं म्हणणार आपण? मी तुला नंतर बोलतो. हाऊ कॅन वी से दॅट. कोणी तुम्ही तुमच्या मित्राला मैत्रिणीला म्हणत असतात मी तुला नंतर बोलते, नंतर बोलतो. कसं म्हणता मग ते इंग्लिशमध्ये कसं म्हणता तुम्ही? आय कॅन स्पीक यू लेटर. आय कॅन स्पीक यू लेटर म्हणजे मी तुला नंतर बोलू शकते किंवा आय कॅन स्पीक लेटर म्हटलं तरी चालतं. आय कॅन स्पीक लेटर. मी नंतर बोलतो. ओके. कुणी तुला बोलावलं कसं म्हणणार आपण? कुणी Who तुला is calling? बोलावलं. हु इज कॉलिंग यू. कुणी तुला बोलावलं. हु इज कॉलिंग यू. कुणी तुला बोलावलं. ओके. मी उद्याच्याला शाळेत जाईल. मी उद्याच्याला शाळेत जाईल. हाऊ कॅन वी से दॅट. Yesterday I will go to school. उद्या. काल नाही म्हटलं मी. उद्या. Tomorrow will be I go to school. आय विल गो टू स्कूल टुमॉरो.
मी उद्याच्याला शाळेत जाईल. आय विल गो टू स्कूल टुमॉरो. आय विल गो टू स्कूल टुमॉरो म्हणजे मी उद्याच्याला शाळेत जाईल. मी उद्याच्याला शाळेत जात असेल. कसं म्हणणार आपण? मी उद्याच्याला शाळेत जात असेल. I will be going to school tomorrow. आय विल बी गोइंग टू स्कूल टुमॉरो. आय विल बी गोइंग टू स्कूल टुमॉरो म्हणजे मी उद्याच्याला शाळेत जात असेल. ओके ओके. तिथे जो मुलगा उभा आहे त्यांनी पांढरा शर्ट घातलेला आहे. कसं म्हणणार आपण? तिथे जो मुलगा उभा आहे त्यांनी पांढरा शर्ट घातलेला आहे. कसं म्हणा? तिथे जो मुलगा उभा आहे त्यांनी पांढरा शर्ट घातलेला आहे. तिथे जो मुलगा उभा आहे त्यांनी पांढरा शर्ट घातलेला आहे. There is a boy standing and he wearing a white color dress. हा, व्हाईट कलर म्हणण्यापेक्षा ही वेअरिंग अ व्हाईट ड्रेस म्हटलं ते चालतं किंवा व्हाईट शर्ट म्हटलं जातं. तिथे जो मुलगा आहे त्याने पांढरा ड्रेस घातला, मग ड्रेस म्हटलं ते जातं, व्हाईट ड्रेस. ओके. तुमच्याशी कोण बोलत आहे? कसं म्हणणार आपण? Who is speaking with you? हा, हु इज स्पीकिंग विथ यू. हु इज स्पीकिंग विथ यू म्हणजे तुमच्याशी कोण बोलत आहे? शाळेसमोर कोण उभा आहे? Who is standing in front of the school? हु इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द स्कूल. व्हेरी गुड. हु इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द स्कूल म्हणजे शाळेसमोर कोण उभा आहे? ओके. तिकडे जाऊ नका. Don't go there. डोंट गो देअर. तिकडे जाऊ नका. डोंट गो देअर. ओके. हे पुस्तक मोठ्याने वाचा. Read this book loudly. Read loudly. रीड दिस बुक लाऊडली. ओके. रीड दिस बुक लाऊडली. ते त्याचे वडील आहेत. ते त्याचे वडील आहेत. ही इज हिज फादर. ही इज हिज फादर. ते त्याचे वडील आहेत. ही इज हिज फादर. त्याचे वडील डॉक्टर आहेत. त्याचे वडील His डॉक्टर आहेत. father is a doctor. हिज फादर इज अ डॉक्टर. ओके. त्याला 2 बहिणी आहेत. त्याला 2 बहिणी आहेत. ही हॅज अ 2 सिस्टर्स. ही हॅज अ 2 सिस्टर. त्याला 2 बहिणी आहेत. ही हॅज अ 2 सिस्टर्स. ओके. ह्या पेजवर लिहू नका. ह्या पेजवर लिहू नका. Don't write on this paper. डोंट राईट ऑन दिस पेपर म्हटलं तरी चालतं किंवा डोंट राईट ऑन दिस पेज म्हटलं तरी चालतं. ह्या पेजवर लिहू नका. डोंट राईट ऑन दिस पेज किंवा डोंट राईट ऑन दिस पेपर दोन्ही पण करू शकतो आपण. ओके ओके. मी सध्या बाहेर जात आहे. मी सध्या बाहेर जात आहे. कसं म्हणणार आपण? फास्ट मध्ये सांगायचं. Now I am going to market. मी सध्या बाहेर जात आहे. बाहेर. आउटसाइड. हाऊ कॅन वी से? Now I am going to Now I am outside. going to outside. व्हेरी गुड. नाव आय एम गोइंग टू आउटसाइड. खूप छान प्रकारे सांगायला लागलात.